Hi friends, good morning one and all. I am Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is human anatomy and physiology. We are going to discuss a new chapter that's a special senses, and this special senses chapter including like that tongue, eyes, skin, nose, smell, and ear. These are the special sense in presence in our bodies. In previous lecture, show that the sense of smell and the sense of taste. Today, discuss the parts that is skin. Introduction about the skin. Externally, every part of body is covered with skin. बॉडीमध्ये जेवढे पार्ट्स आहेत तर त्या पूर्ण किंवा सर्वच पार्टला त्याला एक कव्हरिंग केलं आहे. ती कशाचं कव्हरिंग केलं तर स्किनचं कव्हरिंग आहे. एक्सटर्नली एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी इज कव्हरिंग विथ स्किन. इट सर्व्स द बॉडी इन सो मेनी वेज दॅट इज वन ऑफ द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी. बॉडीचा सर्वात मोठा ऑर्गन्स कोणता असेल तर स्किन. इट्स द लार्जेस्ट ऑर्गन्स ऑफ द बॉडी. इन अन ॲडल्ट स्किन covers an area about 2 square meter. 2 square meter एवढा जागा ह्या स्किनने आपल्या बॉडीची घेतली आहे. दॅट इज 22 स्क्वेअर फूट, म्हणजेच किती तर 22 स्क्वेअर फूट. अँड वेट अबाउट ऑफ धिस स्किन इज 4.5 to 5 किलोग्रॅम्स. जर ह्या स्किनचं वेट केलं तर ते किती असेल तर 4.5 ते 5 किलोग्रॅम ह्या ॲडल्ट स्किनचं वजन असू शकतं. याची जी काय थिकनेस आहे स्किनची, द थिकनेस ऑफ द स्किन व्हॅरीज इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. वेगवेगळ्या पार्ट्सवर वेगवेगळ्या प्रमाणामध्ये त्या स्किनचा थिकनेस आहे. काही ठिकाणी एकदम थिन आहे, काही ठिकाणी थिक आहे. द थिकनेस ऑफ द स्किन व्हॅरीज इन डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. देन it is a good to have a fine grain and smooth skin with fine pores. मग हेल्दी स्किन कशी असेल तर हेल्दी स्किन म्हणजे काय आणि हेल्दी स्किन कशाला म्हणायचं आहे तर अ हेल्दी स्किन इज अ स्लाइटली मॉइस्ट. कशी पाहिजे ती थोड्या प्रमाणामध्ये मॉइस्ट, सॉफ्ट, फ्लेक्झिबल अँड स्लाइटली ॲसिडिक इन नेचर ऑर रिॲक्शन. दिस इज दी हेल्दी स्किन. हेल्दी स्किन कशी असते तर इट्स स्लाइटली मॉइस्ट असते, सॉफ्ट असते, फ्लेक्झिबल पाहिजे आणि स्लाइटली ॲसिडिक इन नेचर पाहिजे तर त्या स्किनला म्हटलं जातं हेल्दी स्किन. शो नेक्स्ट स्लाइड. द स्किन इज कंपोज ऑफ 3 लेयर्स. तर ह्या स्किनमध्ये काय 3 प्रकारचे लेयर्स प्रेझेंट आहेत. कोणकोणते लेयर्स आहेत तर फर्स्ट लेयर आहे द आउटर इपिडर्मिस. त्यानंतर इंटरनल आहे तो त्याला नाव दिलं द इनर डर्मिस. आणि त्याच्या आतमध्ये एक लेअर आहे तर त्याला म्हटलं जातं द सबक्युटॅनियस टिश्यू डीप इन द इनर स्किन. असे 3 प्रकारचे लेअर हे स्किनमध्ये आहेत. शो दॅट्स दिस इज द वन पीस ऑफ द स्किन. देर आर द 3 लेअर ऑफ द स्किन कंपोज लाईक दॅट. दिस इज द इपिडर्मिस लेअर. दिस शो epidermis layer. Then this is the dermis layer that presents the nerves ending of the sweat gland. And the last part that is the hypodermis, or it is also known as subcutaneous layer. This is the 3 layers of the human skin. epidermis, dermis आणि हायपोडर्मिस किंवा सबक्युटॅनियस लेअर सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या इपिडर्मिसच्या अंडर काय काय येते तर ते आता आपण बघूया. इपिडर्मिस. इपिडर्मिस इज द आउटर मोस्ट लेअर ऑफ द स्किन अँड इज कंपोज ऑफ 5 लेअर. स्किनचे मेनली 3 लेअर आहेत. कोणते इपिडर्मिस, डर्मिस
आणि हायपोडर्मिस किंवा त्यालाच म्हटलं तर सबक्युटॅनियस लेअर. तर ह्या इपिडर्मिसचे परत, तर इपिडर्मिस हा सर्वात आउटर मोस्ट लेअर आहे स्किनचा. तर ह्या आउटर मोस्ट लेअर इपिडर्मिसचेच परत 5 लेअर आहेत. कोणकोणते 5 लेअर आहेत, तर त्यामध्ये जी काय आउटर मोस्ट आहे एकदम, तर त्याला म्हटलं जातं स्ट्रॅटम कॉर्नियम. काय म्हटलं जातं त्याला? स्ट्रॅटम कॉर्नियम. त्याच्या खाली जो काय आहे 10 सेल सोडल्यानंतर स्ट्रॅटम लुसिडम, त्यानंतर स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोसम आणि स्ट्रॅटम बेसल हे इपिडर्मिसचे 5 लेअर आहेत. वन बाय वन आपण बघू नेमकी कोणते लेअर आहेत ते. तर फर्स्ट लेअर दॅट इज दी एक्सटर्नल लेअर दॅट इज कॉल्ड ॲज द स्ट्रॅटम कॉर्नियम. हा जो काय पार्ट आहे हा फक्त इपिडर्मिसचा पार्ट आहे आणि ह्या इपिडर्मिसच्या अंडर हे 5 लेअर्स प्रेझेंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे स्ट्रॅटम कॉर्नियम एक्सटर्नल लेअर. त्यानंतर 10 सेल्स सोडून स्ट्रॅटम लुसिडियमच्या 5 सेल्स आहेत. त्यानंतर स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम स्पायनोसम आणि लास्टला जो काय लेअर आहे बेसल लेअर, दिस इज दी लेअर दॅट कॉल्ड ॲज दी बेसल लेअर. and this is the all parts are composed in the epidermis layer. So one by one discuss all of these composing layer in the epidermis. So first that is the stratum corneum. Stratum corneum is the outermost layer of the epidermis and is made up of the 25 to 35 layers of flat cells. 25 ते 35 त्यामध्ये सेल असतात फ्लॅट. डेड सेल्स अँड कम्प्लिटली फिल विथ केराटिन. आणि ह्या जे काही स्ट्रॅटम कॉर्नियम आहे कम्प्लिटली फिलिंग विथ द केराटिन केमिकल्स. These cells are continually shaded and are replaced by the deeper cells. The stratum corneum layer, it is effective against barrier against light, heat, bacteria, waters and many chemicals. हा जो काय लेअर आहे स्ट्रॅटम कॉर्नियम, तर इट इज अ इफेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट लाईट आतमध्ये जाऊन देणार नाही आतमधल्या सेल्सपर्यंत. कारण की यामध्ये 25 to 35 लेअरचा फ्लॅटचा एक सेल्स आहे. सो इट्स अ बॅरियर अगेन्स्ट लाईट, हीट, बॅक्टेरियाज, वॉटर्स अँड मेनी केमिकल्स. देन नेक्स्ट स्ट्रॅटम लुसिडम. तर स्ट्रॅटम लुसिडम कुठं आहे? इट लाईज बिलो द स्ट्रॅटम कॉर्नियम. स्ट्रॅटम कॉर्नियमच्या खालच्या साईडला स्ट्रॅटम लुसिडियम प्रेझेंट आहे and consist only 3 to 5 layers of clear flat dead cells and lack of granules and nuclei. स्ट्रॅटम कॉर्नियममध्ये 25 ते 35 सेल्स आहेत बरोबर. तर तसं स्ट्रॅटम लुसिडममध्ये फक्त 3 ते 5 लेयर ऑफ क्लिअर फ्लॅट डेड सेल्स and the lack of the granules and nuclei. The cells of stratum lucidum are also filled with keratin. स्ट्रॅटम लुसिडम हा जो काय लेअर आहे यामध्येही केरॅटिन फिल असतं. त्यानंतर तिसरा लेअर आहे स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम. धिस लेअर इज लोकेटेड जस्ट बिलो द स्ट्रॅटम लुसिडम. कन्सिस्ट ऑफ 3 to 5 लेयर्स ऑफ फ्लॅटन ग्रॅन्युलर सेल्स. जसं स्ट्रॅटम लुसिडममध्ये 3 ते 5 सेल होत्या तसं स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसममध्येही 3 ते 5च लेअर आहेत. द प्रोसेस ऑफ केरेटनायझेशन स्टार्ट ॲट दिस लेअर. जी काय केरेटनायझेशनची प्रोसेस आहे ती ह्या स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसमच्या लेअरमध्ये स्टार्ट होते. द न्यूक्लियाय बिकम स्मॉलर. यामधला जो काय न्यूक्लियस आहे तो स्मॉलर आहे अँड द सायटोप्लाझम ॲपियर्स ग्रॅन्युलर इन नेचर. This is the layer of the stratum granulosum present in the epidermis layer. Then stratum spinosum. Stratum spinosum, it lies between stratum granulosum and stratum basal. या stratum basal आणि stratum granulosum च्या मध्ये हा stratum spinosum चा लेयर प्रेझेंट आहे. हा जो लेयर मेडअप झालाय कशापासून तयार झालाय तर इट इज अ मेडअप ऑफ 3 to 10 layers of cells and which contains thorn like prickly spines and they gradually starts flattening. This is the stratum spinosum. Stratum spinosum, it lies between the stratum granulosum and stratum basal. ह्या दोन्ही लेअरच्या मध्ये stratum spinosum प्रेझेंट आहे.
कशापासून तयार झाला आहे तर 3 ते 10 लेअरच्या सेल्सपासून. काय कंटेंट आहे तर थ्रोन लाईक प्रिकली स्पाइन्स अँड दे ग्रॅज्युअली स्टार्ट फ्लॅटनिंग. अँड लास्ट लेअर जो आहे स्ट्रॅटम बेसल लेअर, तर इट इज दी इनर मोस्ट लेअर ऑफ द एपिडर्मिस and is made up of continuously dividing stem cells and melanocytes. Stratum basal जो काय लेअर आहे, stratum basal layer, it is the innermost layer of the epidermis, and this layer is made up of the continuously dividing stem cells and melanocytes. ह्या 2 सेल्स यामध्ये प्रेझेंट आहे स्ट्रॅटम बेसलमध्ये, स्टेम सेल्स अँड मेलॅनोसाइट्स. These cells are very active mitotically and produce the epidermal cells that work their way up to the skin surface and replace those cells that are gradually being slugged off. The cells of lowest layer of stratum basal contain the fine granules of melanin. Presence of protein keratin in the superficial layer is the characteristic feature of epidermis. जे काही कॅराटिन प्रोटीन्स आहे सुपरफिशियल लेअरला प्रेझेंट आहे, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फ्युचर ऑफ एपिडर्मिस. द डिग्री ऑफ केरेटनायझेशन इज लार्जली अंडर जेनेटिक कंट्रोल. जी काय केरॅटिनायझेशन आहे, ज्या केरेटिन्स जे आपल्या हेअर्स किंवा नेल्समध्ये जे काय प्रेझेंट आहे केमिकल किंवा केरॅटिनपासून तयार होत असतं, तर हे जी काही केरॅटिन आहे तर इट्स लार्जली अंडर जेनेटिक कंट्रोल. However, intermittent pressure or abrasion stimulate the production of keratinized cell. The zone of keratinization involve, तर झोन कोणकोणते आहेत केरॅटिनायझेशनचे, तर पहिले 3 स्ट्रॅटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रॅटम लुसिडम आणि स्ट्रॅटम कॉर्नियम. एपिडर्मिस hence is made up of keratinocytes. They are about 90% of all the cell of epidermis and are also so called because they produce a protein called as keratin. त्यापैकी ज्या 90% सेल्स आहे एपिडर्मिसमध्ये प्रेझेंट असलेल्या, त्या सर्व काय करतात, प्रोटीन एक प्रोड्यूस करतात आणि त्या प्रोटीनचं नाव आहे केरॅटिन. केरॅटिन मेक द स्किन वॉटरप्रूफ. ह्या केरॅटिनमुळे काय होते, आपली जी काय स्किन आहे द स्किन वॉटरप्रूफ अँड प्रोटेक्ट द अंडरलाईंग टिश्यू फ्रॉम लाईट, हीट, मायक्रोब्स अँड मेनी केमिकल्स. अशा प्रकारचं हे केरेटिनचं केमिकल आहे, जी काय आपल्या स्किनला वॉटरप्रूफ करते, त्यानंतर प्रोटेक्ट दी अंडरलाईंग टिश्यू फ्रॉम लाईट, हीट, मायक्रोब्स अँड मेनी केमिकल. द केराटिन आर द प्रोटीन्स and that produced by the cells of epidermis. The next point, moreover, around 8% of all epidermal cells are melanocyte. 90% सेल्स तर काय करतात, कॅरेटिन प्रोड्यूस करतात. 8% जे काय सेल आहे एपिडर्मिसच्या त्या मेलॅनोसाइट प्रोड्यूस करतात आणि ह्या मेलॅनोसाइटमुळं they produce a brown black pigment called melanin and which impart the color to the skin and absorb the UV light. ह्या मेलॅनोसाइट ज्या सेल्स आहेत म्हणजे त्यामध्ये मेलॅनिन नावाचं केमिकल असतं आणि ह्या मेलॅनिन नावाच्या केमिकलमुळे आपल्या स्किनला एक ब्राउनिश ब्लॅक पिगमेंट कलर येत असतो अँड दॅट हॅविंग दिस कलर ॲब्सॉर्ब द UV लाईट. द ॲपेंडेजेस सच ॲज हिअर, नेल, स्वीट ग्लँड अँड सिबॅसियस ग्लँड आर डिराइव्ड फ्रॉम एपिडर्मिस. ह्या एपिडर्मिसपासूनच जे काय ॲपेंडेजेस आहेत म्हणजे हिअर असेल, नेल असेल, स्वीट ग्लँड असेल किंवा सिबॅसिस ग्लँड आर डिराइव्ड फ्रॉम एपिडर्मिस. The rough estimation of the content of the skin can be given as average number in about 1 square inch. एक 1 स्क्वेअर इंच जर आपण एक तुकडा घेतला स्किनचा तर त्यामध्ये जे काही कॉम्पोनंट सेल्स आहेत 1 स्क्वेअर इंचचा जर आपण एक स्किनचा स्क्वेअर घेतला तर त्यामध्ये कॉम्पोनंट सेल्स प्रेझेंट आहेत 1,19,00,000. कॉम्पोनंट सेल किती आहेत 1,19,00,000. देन हिअर एका स्क्वेअर इंचमध्ये 60 हिअर प्रेझेंट आहेत. तसंच ऑइल ग्लँड्स ह्या 94 प्रेझेंट आहेत. तर त्या 1 स्क्वेअर इंचमध्ये ब्लड व्हेसल जे आहे त्या 19
19 फूटपर्यंत ब्लड व्हेसल एका 1 स्क्वेअर इंचच्या स्किनमध्ये आहेत. स्वेट ग्लँड 625, सेन्सरी सेल्स ह्या 19,000 त्यामध्ये प्रेझेंट आहेत. नर्व्ह जर बघितलं तर नर्व्ह ह्या 75 फूट लॉंग एवढ्या नर्व्ह एका स्क्वेअर इंचमध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर प्रेशर रिसेप्टार आहेत 155, पेन रिसेप्टार 1250 आणि कोल्ड आणि हीट रिसेप्टार जे आहे तर ते 12 असे प्रमाणात प्रेझेंट आहेत. एका 1 स्क्वेअर इंचच्या स्किनमध्ये एवढं मटेरियल प्रेझेंट आहे. So then next slide, dermis. Dermis is also referred to as corium. It is a sensitive, highly vascular part of skin located just below the stratum basal of epidermis. डर्मिसलाच अजून म्हटलं तर कॉरियम. डर्मिस हा जो काय एकदम सेन्सिटिव्ह किंवा हायली व्हॅस्क्युलर पार्ट ऑफ द स्किन लोकेटेड जस्ट बिलो द स्ट्रॅटम बेसल ऑफ इपिडर्मिस. स्पेशलाइज नर्व एंडिंग ऑफ व्हेरियस टाईप्स. सर्व जे काय नर्व्ह एंडिंग आहेत स्पेशलाइज नर्व एंडिंग द व्हेरियस टाईप लाईक दॅट स्वेट ग्लँड्स असेल, सिबॅसियस ग्लँड अँड हेअर फॉलिकल्स आर फाउंड हिअर. All this structure and the network of blood vessels and lymphatic are held in connective tissue matrix containing many elastic fibers and collagen bundles are the present in the dermis layer. या डर्मिसच्या लेअरमध्ये ब्लड व्हेसल्स आहेत, लिम्फॅटिक व्हेसल्स प्रेझेंट आहेत, held in the connective tissue matrix and containing many elastic fibers and collagen bundles are the present. The lower layer of the dermis are held to the underlying tissues such as muscle. Subcutaneous layer of areolar connective tissue called as the fascia. The arteriolar network of the dermis provides nourishment to the dermal tissue as well as stratum basal epidermis which does not receive direct blood supply. The arterioles are constricted by cold and dilated due to the heat. जे काय आर्टरीज आहेत आर्टेरिओल्स आहेत इट्स कन्स्ट्रिक्शन बाय द कोल्ड कंडिशन. कोल्ड एन्व्हायरमेंट असेल, कोल्ड कंडिशन असेल तर त्या आर्टेरिओल्स कन्स्ट्रिक्ट होतात आणि डायलेशन कधी होतात तर हिटिंग. तर त्या स्किनला त्या एन्व्हायरमेंट जर हिटिंगसारखं असेल, हीट असेल तर त्यावेळेस त्या आर्टेरिओल ह्या डायलेशन होत असतात. दिस मेकॅनिझम हेल्प कन्झर्व द हीट इन कोल्ड अँड इन हॉट ॲटमॉस्फिअर. Heat is lost by radiation and sweating. Also, an extensive network of veins is present in subcutaneous tissue and which act as a blood reservoir. And the reserve amount of blood can be used in different body conditions to specifically encourage the blood flow towards the specific part of the body. हे एक mechanism आहे. त्या हे mechanismमुळे help the conserve the heat in cold and in hot atmosphere. Heat is lost by radiation and sweating. This is the part of the skin that present epidermis and dermis. Then last part, that is the skin is greatly under the control of autonomic nervous system. जी काय स्किनची कंट्रोलिंग आहे तरी कोण करतोय तर स्किनची इज ग्रेटली अंडर द कंट्रोल ऑफ ANS or autonomic nervous system. The sympathetic vasoconstriction can reduce the total flow of blood through the skin to less than 20 ml per minute, whereas the inhibition of these sympathetic vasoconstriction due to heat results in a widespread passive vasodilation. These permit loss of heat by evaporation, conduction, convection, as well as sweating. The skin is well supplied with lymph vessels that drain it and transmit the fluid to the deeper lymphatic system and returning to the lymph to the veins. This is the part of the dermis and epidermis, and the sense organ that is the skin is over. Thank you so much.